हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला त्यांनो, सुंदर अशा दिवसाची छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे. आणि सकाळ सकाळ म्हणलं जे घरामध्ये इंडोर प्लांट्स लावलेले आहेत त्यांना आता थोडं थोडं पाणी दिवसाआड 2-3 दिवसाआड द्यावं लागतंय. याच्यातलं जे कॅक्टसचं एक होतं ते जळून गेलं मातीतलं, जसं की मी अगोदर व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. छोटंसं खूप क्यूट होतं, पण ते काय माहिती ध्रुवने त्याच्यावरती आणून एक दिवशी बुक ठेवली, त्याची नोटबुक ठेवली, तर त्याचे सगळे पानं असे थोडेसे खाली गेले आणि त्याच्यानंतर त्याच्यात जीवच नाही. मधला त्याचा जो राऊंड होता ना तो काळा पडला आपाप 2 दिवसात आणि खराब होऊन गेलं. नाहीतर आणलं तेव्हा इतकं सुंदर होतं, पण त्यांनी गपकन त्याच्यावरती त्याची नोटबुक ठेवली तर ते 2 दिवसात लगेच काळं पडून सडायला सुरुवात झाली. तर असं दुसरं काहीतरी लावता येईल त्याच्यामध्ये. म्हणलं चला सकाळ सकाळ मस्त झाडांना पोटभर पाणी द्यावं. आणि खरं तर ना पाण्याखाली जरी हे झाडं धरले ना तर याच्यावर जे डाग व्हाईट जे पडतायत ना ते किती जरी पाण्याखाली धरलं ना तरी पण व्हाईट पडतं ते. त्यामुळं मग थोडंसं ओल्या कपड्यांनीच म्हणलं हे पुसून घ्यावं, जेणेकरून ते मस्त असे फ्रेश हिरवे गार दिसतील. कारण 2-3 वेळा मी त्याला पाण्याखाली डायरेक्ट धुतलं, कारण इंडोर प्लांट जेवढे पण आहे मी डायरेक्ट पाण्याखाली धुत असते. ही माझी वर्षानुवर्षाची सवय आहे. चांगली एक 7-8 वर्षापासून सवय आहे मला. जेवढे पण बांबू प्लांट झालं, घरात लावायचे जेवढे पण झाडे आहेत ना डायरेक्ट उचलून मी सिंकमध्ये ठेवत असते. पण ह्या 2 झाडांना काय माहिती पांढरे असे डाग पडत होते डायरेक्ट नळाखाली घेतलं की. आणि मग ते पानांवरती चांगलं दिसत नाही, म्हणून मग म्हणलं ओल्या कपड्यांनी त्याला मस्त असं पुसून घेतले तर मग छान मस्त होती एकदम हिरवेगार. तर आज आहे पहा गुरुवार आणि छान असं सकाळ सकाळ गुरुवारचं रुटीन चाललंय पहा. मध्ये आधी तर होत नाही, पण गुरुवारी थोडासा वेळात वेळ काढून हे सगळी कामं झाली पाहिजे. तर स्वतःची देवपूजा वगैरे चालू आहे तिकडं. बाकी झाडांमध्ये जळालेले किंवा सुकलेले जे पानं आहेत ते सगळे वेळीच काढून टाकत असते मी, कारण सुकलेलं पान दिसलं की मला हे होत नाही, देखवत नाही जाता येता. पण जर असं हे दिसलं मला सुकलेलं किंवा एखादं पान जळाले तर ते लगेच मी काढून फेकत असते. ध्रुव उठून आत्ताच खाली आलाय बघा उशिरा, आणि उठलं की लगेच आंबा खायला सुरू होतं त्याचं. लगेच त्याला उठलं की लगेच म्हणतो आई मला आंबा खायचा. सकाळ सकाळ इथं मस्त फ्रेश असं उंबरठ्याचं लेपन चाललंय बघा. काही ताई हे रेग्युलर रोज करतात आणि खरं तर रोज केलेलं चांगलंच आहे, पण नाही वेळ भेटत. त्याच्यामुळे आमचं फक्त पहिल्यापासून आहे, जसं आपल्या रेग्युलर ताईच्या व्हिडिओ बघतात खूप दिवसापासून आपले चॅनल आहे 2 वर्षापासून ज्या ताई आपल्याला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की गुरुवारचंच अगोदर तिकडच्या घरी होतं तर रोज करायचो. पण इकडं आल्यापासून थोडासा पसारा वाढला, व्याप, स्वच्छता हे ते, तर मग रोज नाही पॉसिबल होत. त्याच्यामुळं गुरुवारच्या दिवशी करत असतो. आता रोज केलं तर अतिउत्तम एकदम छान असतं. ज्या करू शकतात त्यांनी तर नक्की करा 100%. रोज केलेलं खूप भारी असतं, पण शक्यतो नाही होत रोज पॉसिबल काही काहींना. त्याच्यामुळे हप्त्यातून एकदा केलं तरी अति छान. चला आता वाजलेत संध्याकाळचे 8 ताईंनो. 8:10 झालेत पहा. तर असाच उशीर होतो बघा. आता बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. हे बघा 8:10 झालेत. तर असा सुरू यायला उशीर होता. आता इथून पुढे आम्हाला स्वयंपाक करायचाय. आत्ताच आलोत. दिवाबत्तीचा टाइम झाला. आता ताई दिवाबत्ती करू राहिली. मग आता बाहेर दिवा, घरात दिवाबत्ती, अगरबत्ती, बाहेर सगळीकडं दिवाबत्तीचा टाइम होऊन गेलाय. हा, तरी पण वाजतेतच 7 वाजतेतच आम्हाला. पण आता आज जरा जास्तच झालाय. तर तिथून पुढे स्वयंपाक करायचा आहे बघा. कालचा व्हिडिओ तुम्हाला, काल व्हिडिओ नाही आला पहा. काल म्हणजे कालच. तर मग असंच यायला उशीर होतं. सकाळी पण 9-9:30लाच आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळं सकाळी पण घ्यायला काही जमलं नाही. सगळं घरातलं आवरून जायचं म्हणल्याच्या नंतर, आणि म्हणून मग ते खाडा झाला नाही. तर मग आम्ही तर प्रयत्न करीतच होतो की बाबा नाही झाला पाहिजे खाडा, म्हणून तुम्हाला व्हिडिओ आलाच पाहिजे. पण मग असं होतं की बाबा नाहीच जमत. मग आणि काल पण यायला उशीर झाला. तिथून पुढे मग स्वयंपाक पाणी आणि जरा मग थकल्यासारखं झालं होतं. मग घ्यायची इच्छाच नव्हती राहिली व्हिडिओ. आणि मग असं स्टाफच्या मुलींचे फोन हे ते सुरू झालं. मग त्याच्या चक्करमध्ये कधी 10:30-11 वाजले समजलेच नाही. मग झोपून घेतलं. तर बघा कपडे धुवून, काय माहिती, तर कपडे धुवून इथं घड्या घालून ठेवलेत बघा आर्यननी. तर आता हे वरती घेऊन जायचे त्याच्या त्याला काढून. आता बघू याला काय लाड आलाय काय माहिती, काय लाड आलाय त्याला. तो गेला होता सुनीताताईंच्या घरी आज. म्हणायचा मला यायचंच नाही, मला मुक्कामालाच राहायचं. त्यांना बटाटा करायला लावलं. आलू तिने गेला की त्यांना बटाटा करायला लावतो.
हा. असं त्याला पण ते खाऊन यायचंच नाही म्हणतो मला तिथं. म्हणायचं आज मुक्कामालाच राहायचं. मी त्याला म्हणलं अरे नको रात्रीचं तू रडशील म्हणायचा नाही रडत मी, आणि नाही मी रडणार आणि राहणारच आहे राहणारच आहे. आणि बळच आणलाय कसा कसा करून. तर त्या म्हणल्या मी डोंगरावर जाणार तिकडं झोपायला, तिकडं लय बिबटे येतात वाघ येतात तुला धरून घेऊन जाते. नाही म्हणलं घेऊन जाऊन द्यात मला, बिबटे येऊन द्या कुणी घेऊन जाऊन द्या, पण मला हात जायचंच नाही, एक दिवस मुक्काम करायचंय म्हणतोय. तरी कसा बसा आणलाय. त्याला म्हणलं चल बाबा तुला इकडं नेईन तुला तिकडं नेईन, असं करून त्याला आणलाय. आता खाऊन पिऊन आलाय, त्याने खाल्लंय, पण आम्हाला मात्र लागले भुका. याने मात्र घेतलंय काय काय नो भातन तेन खायचा तडाका लागलाय. कारण भूक लागल्यावर मग लेकरं मग असे भातन ते होतं, मग घेतलंय खायला. आता काय झालं त्याचा फोन घेतला मी माझा चार्जिंगला लावून, फटके खाशी ना मग. चला दूध तापावं लागन ताई. दूध थोडंच वाटतं आज, नाही तर आता उन्हाळ्यामध्ये इतकं नासत आहे ना दूध की आता काही हेच नाही. तर जानकीचं बघा अशा पद्धतीचे 2 कॅन आणलेले आहेत दाजींनी, आणि मग लिटर 1.5 लिटरचं असं, आणि मग ते सकाळी एक तिथं ठेवायचं एक घेऊन यायचं असं होतं. मग आता आज उद्या आर्यन ठेवीन आणि परत आणीन. तर आर्यन जरा मग मदत करीतो सगळं थोडंफार आवरून ठेवितो, जेवलेले टाकले बिटले. तर मग तिथून पुढे काही नाही वाटत. कधी करतो कधी नाही करीत, त्याला वाटलं तर करतो, नाही तर मग जी करायची सकाळच्या जास्त कमी चपात्या भाकरी असणारच आहेत. पाहू आता कसं काय करायचं. 2-3 थापू ना गरम गरम. 2-3 भाकरी आणि भाजी लई होईल. करायची भाजी करायची. दाजी काय कर म्हणले? याच उतावळीची भाजी कर म्हणले. उतवळी बऱ्याच ताईंना समजत नाही का उतवळी म्हणजे काय, तर पण हुलगा म्हणतात. आमच्या इकडे उतवळी म्हणतात, काही भागामध्ये हुलगा म्हणतात. उतावळी हा शब्द आहे ना आमच्या अक्कांचा होता बघा, त्या म्हणायच्या उतवळी, काही का नाही. हा ग्रामीण भागातला शब्द आहे उतवळी. बाकी बरेचसे लोक हुलगा सुद्धा म्हणत असतील. त्याच्यानंतर बघा जे पुण्याला मागं गेलो होतो तर इथं ह्या अशा पद्धतीचे लॅम्प आणलेत, डायनिंग टेबल वरतीच लावलेत बघा, वरतीच एक्झॅक्ट. ते छान वाटते. आता बंद चालू केलं का ते 2 शेड. हा छान वाटतो वारंवाला आहे ना. इकडून घे ना. 3 शेड आहेत. 3 आहेत ना. तू ट्राय केलं का लगेच? हे बघा अशा पद्धतीचे, आणि ते मस्त वाटते. दुसरा शेड हा व्हाईट आहे. हा भाजीपाला आणलाय तुमच्या दाजींनी बघा. भाजीपाला संपला होता 5 वाजता, म्हणलं काहीच भाजीपाला नाही राहिला तर जाऊन सगळा घेऊन आले. तर अगं हे पोहे ते होते ना बाई, सगळं मिक्स आहे त्याच्यात, सगळं मिक्स आणले. सोयाबीन होतं, पोहे होते, सगळं होतं. निवडायची गरज नाहीये, निवडूनच आणलाय ऑलरेडी, फक्त भाजी दिसावं. बाकी पिशव्यातच आणलाय ना. हा नाही तर काय होतं माहितीये का, एकत्र जर आपल्या पिशवीत भाजीपाला टाकला ना तर ते घरी आल्यावर निवडत बसावं लागतं. त्यांनी बरोबर मी 1-2दा हे केलं बघा का, सुगर निवानी प्रत्येक भाजीपाला प्रत्येक पिशवीत टाकून आणलाय. नाही तर भेंडी हिरवी मिरची जर एकत्र केली वालाच्या शेंगांचे ना, त्याला घरी आल्यावर निवडायलाच जाते 15-20 मिनिटं. मग असं सेपरेट बांधून आणलं ना, असंच लगेच आपल्याला पॅक करून ठेवता येतं फ्रीजमध्ये. मग आता हीच भाजी करायची बाई मला. नवरोबा म्हणले हीच भाजी कराच, त्यांना लय आवडते. त्याला आपल्या गावठी भाषेत काय म्हणतात ग, कडण है ना. पण मी आता कांदा टोमॅटो मध्येच बनवणार आहे. कांदा टोमॅटो मध्येच बनवायचंय. आता याचीच भाजी बनवते मी मस्त अशी. तर ती मेथीची भाजी एवढी बारीक बारीक कस काय ग, काय माहिती, वाढलेली नाही आणि वास येतोय कसं अशी फ्रेश नाहीये. पण आता ह्या याच्यात भेटत पण नाही ग मेथीची भाजी. काय करता ती पण हीच असेल 40-50 ची. 40-50 रुपयाला जुडी भेटली असं ना. मेथीच्या भाजीचं लय अवघड आहे या सीझन मध्ये. अशी ताजी नाहीच नाहीत. आता याच्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर काय भाजी मार्केटमध्ये मेथीची मस्त फ्रेश अशी एकदम 5 आणि 10 रुपयाला तर जुडी मस्त भारी ताज्या जुड्या भेटतात. उन्हाळ्यात मेथीच्या भाजीला मी तर मिस करते, भेटतच नाही चांगली. आता ती कशी भेटली पडलेली पेपर टाकायचा ना खाली. तर चला संध्याकाळचे जेवण वगैरे झालेत ताईंनो, आणि आता इथं बसलो होतो. तर परवाच्या कमेंट विषयी थोडीशी चर्चा आमची चालली होती. तर परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट्स अशा होत्या का बाई, एकच होती त्याला लाईक भरपूर होते की आम्हाला दाजींच्याच तोंडून ऐकायचंय की बिझनेस तुम्ही का बंद करताय, कारण आमच्या दोघींवर तर कोणाला विश्वास बसानाच. तर आणि त्याला लाईक पण भरपूर होते. आणि पण काल काही व्हिडिओच आला नाही, त्यांना टाइम नाही भेटला, ते उशिरा आले. आणि मग आता बसलो होतो निवांत. तर मग आता विषय निघाला. तर दाजी आता तुमच्याच तोंडून ऐकायचंय सगळ्या ताईंला. आता बोला. काय करतोय चिंटू? चिंटे चपात्या पुरीत इथं बघ.
इतकं मातीत. कुत्र आहे का हे? याची सगळ्या हरकती गावरान कुत्र्यांसारखी आहे बरं का ती. हे कोणत्याच अँगलने इंग्लिश कुत्रा नाही आमचा, सगळा गावरान आहे. हे चपात्या आम्ही बाहेर जेवायला बसलो होतो सगळे, आता बाबा आम्ही सगळे अर्धी अर्धी माझ्यापाशी यायचा, मी त्याला देत राहिले. मी म्हणलं खात असेल बिचारा, ते चपाती इकडे घेऊन यायचा आणि त्यांनी प्रत्येक कुंडीमध्ये त्याला 2 चपात्या टाकल्या मी अर्ध्या करून. मी आता नोटीस केलं या कुंडीत अर्धी पुरली बरं का, इथं अर्धी पुरली, तिथं अर्धी आणि इकडं अर्धी, अशा 4 कुंड्यांनी त्यांनी 4 चपात्या पुरून ठेवल्या. मग हे कमून पुरले असतात का? भुकेच्या काढा केला आता त्याला भूक नाही, मग 4 नाही 2 हा म्हणजे हा अर्धे नंतर त्यांचं असतं का जरा आता जेवण त्याच्या टायमाला त्याला जेवण भेटणारच आहे, पण ते एक्स्ट्रा ऑर्डर आपण कसे धान्याची पोतीची पोती ठेवतो, एवढं त्यांना बी अधिकार आहे ना थोडीफार चपाती कुठे अधिकार आहे, पण पुरून ठेवतोय ते माती. त्यांनी ऐकलं असेल तुम्ही उद्या कुठेतरी जाणार आहे बिझी आहे, मग त्याला समजलं असं की बाबा आज ठेवा तेवढं हे करून. आणि इतकी डेंजर झाकली कसा थोडी पण चपाती दिसा ना बघ वरती. काय होतं तुमचं पॉईंट, काय म्हणत होते? हा तुमच्या तोंडून ऐकायचंय का कमून बिझनेस बिझनेस कमून बंद करू राहिले किंवा माझं तुम्ही करावा का नाही करावं हे का? हा तुमच्या तोंडून ऐकायचंय, आमचा काही विश्वास नाही बसला त्याच्यामुळं. मग आता नाही सांगा. नाही, आता बिझनेस बंद करायचा विश्वास नाही. तुम्ही तुमच्या मर्जीनं म्हणजे सुरू केला, मला विचारलं होतं सुरू करू का बिझनेस, मी त्यावेळेस पण तुम्हाला म्हणलं तुम्हाला जर म्हणजे आवड असेल होत असेल तर करा, तुम्हाला जास्त ट्रबल होत असेल तर नको तो बिझनेस. आपला चॅनल चाललाय थोडंफार, आपण एंटरटेनमेंट म्हणून करतो किंवा काही ब्लॉग करतो ते व्यवस्थित आहे म्हणलं, पण तुम्ही त्या बिझनेसमध्ये त्याचं रूपांतर केलं, ते तुम्ही तेवढ्या 1 वर्षामध्ये एवढा पुढे नेला त्या बिझनेसला की म्हणजे तो बंद करणार आहे, कोणाचा विश्वासच व्हायना त्यावर. आणि मग शेवटी मी तुम्हाला तुमच्या मध्ये 1 वर्षामध्ये एवढा प्रोग्रेस केला, म्हणजे एवढ्या पुढं नाही का, मला पण नव्हतं वाटलं की एवढं पुढं आपण तुम्ही पुढं जाऊ शकता, एवढं करू शकता. त्यामुळं मग लोकांना कसं काय भरोसा वाटत की जे बिझनेस एक तर सेट व्हायला वर्ष लागतात, 2 वर्ष 5 वर्ष लागतात, त्यानंतर पण बिझनेस सेट होत नाही. 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये लोकांनी भरोसा ठेवला, जसा चॅनलवर ठेवला, आणि भरोसा ठेवण्याला एक आपण बिझनेस पण केला. आपण त्यामध्ये ना प्रॉफिट ना जास्त म्हणजे लॉसेस, त्या बेसवर आपलं चालून द्यायचं. म्हणून तर कुठला बिझनेस पुढं जायला आपण आपल्या ज्या अटी त्यामध्ये ठेवतो त्या खूप इम्पॉर्टंट असतात. आपण झिरो म्हणजे स्टाफचा पेमेंट किंवा थोडं नॉर्मल प्रॉफिट झालं तरी पण साडी गेल्या पाहिजे. आज तुमचं मी भरपूर पाहिलं, त्यानंतर मग तुम्ही त्यामुळे पुढं जायला तुम्हाला त्यामध्ये खूप रिस्पॉन्स भेटला पब्लिकचा पण. पण आता एकदम तुम्ही बंद करायचा निर्णय नाही घेत, निर्णय म्हणजे ते बंद करू म्हटल्या, पण मला विचारलं तर मी म्हणलं हे बघा बिझनेस तुमच्या मर्जीनं, मग लोकांचा बसलेला भरोसा, त्याच्यामुळे मग लोकांना असं वाटतं का नाही बंद करावं, कारण की कंटिन्युटी अशी झाली की लोक बऱ्याचशा साड्या आता तेच नाही, ऑफलाईन पण बरेचसे लोक अक्षरशः पुण्याहून बारामती म्हणा इकडं आपले संभाजीनगर भरपूर साईडहून लोक ऑफलाईन इकडे यायला लागले. तर मग मला कुठेतरी वाटायला लागलं बाबा खरंच साड्यांचं काहीतरी आपल्याकडे स्वस्त आहे किंवा आपण प्रामाणिकपणे विकतोय म्हणून एवढ्या लांबून लोक आपल्याकडे येत आहेत. तर मग त्या गोष्टी लोकांच्या विश्वासात बसल्या होत्या. पण तुम्ही एकदम जो निर्णय घ्यायला लागले की आम्हाला बिझनेस बंद करायचा, तर मग मला तुम्ही विचारलं आता सगळ्या ताईंना माझ्या तोंडून ऐकायचंय, तर म्हणून मग मी यांना म्हटलो का बिझनेस सुरू करायला मी हा म्हटलो होतो म्हणून मग त्यांना त्यांच्या खुशीसाठी त्यांना खुशी होते, सगळे कामं करून जर त्या करू शकत असतील तर मला काही ऐतराज नाहीये. पण आता त्यांना असं वाटलं का मुलं आता आर्यन समजा म्हणा किंवा रुद्र ध्रुव यांच्याकडे लक्ष देणं जरुरीचं आहे. आपण पूर्ण जर बिझनेसकडे लक्ष दिलं तर मुलांकडे लक्ष नाही जात. मग ते पैसे शेवटी मुलगत जर लक्ष नाही राहिलं पैशांचं मग शेवटी काय करायचं, ते पैसे आपण ठेवून काय करणार, मुलांना संस्कार जरुरी आहेत असं त्यांना वाटलं. तर मग मी त्यांना एक अल्टरनेट विषय दिला का तुम्ही अल्टरनेट 1 पाच जा, मुलांचं बी लक्ष देत जा. तसं मी बी कधी पाहतो. मग त्यांना बिझनेस बंद करा मी म्हणू शकत नाही आणि चालू ठेवा पण म्हणू शकत नाही, कारण की मी त्यांच्यावर मर्जीवर सोडलं होतं का तुमच्या खुशीसाठी काय करा. बाकी माझे जे चाललंय ते तर मी करतोच. मला तर म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री याच्यापर्यंत काम करायची सवय आहे, ते आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. मग यांना तर मी शक्यतो नाहीच म्हणतोय का नका बंद करू, त्यामधून काहीतरी मार्ग करा. अल्टरनेट दोघीतली एक जात जा, 1 लॅब 5 जा, अल्टरनेट पुढच्या वीकमध्ये दुसरी जात जा किंवा 2-4 दिवसांनी जात जा. असं थोडं पहा, लय जास्त बर्डन नका घेऊ, थोडंसं करा लिमिटमध्ये. जे आपल्या भरोसातले विश्वासातले कस्टमर जे आहेत लोक बरेचसे, त्यांना भरोसा, त्या ताईंना भरोसा पाडलेला आहे, तर त्यांना साड्यासाठी त्यांचा भरोसा कुठं नाही तुटावा म्हणून तुम्ही ती कंटिन्युटी करावा असं मला वाटतं. पण त्यामध्ये जर यांना वाटत असलं त्रास होतोय तर मग यांच्या त्रासापुढे मी कुठल्या बिझनेसला यांना हा म्हणणार नाही तुम्ही करा म्हणून, कारण की मग त्रासासाठी मी यांना बिझनेस करायला लावला नव्हता, त्यांच्या खुशीसाठी लावला होता. पण जर त्या बिझनेसमध्ये जास्त उलझन होत असेल तर मग मी यांना म्हटलं तुम्ही तो बंद करू शकता. आणि मी त्यांना अल्टरनेटिव्ह उपाय दिला का तुम्ही दोघी अल्टरनेटिव्ह 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर पहा. अक्षरशः मी पण त्यांना आता हेल्प करतोय त्या बिझनेसमध्ये, कुठं वेबसाईटला जा याला जात आहे, म्हणजे वेबसाईट जास्त वाढवली आणि वेबसाईटला बुक केल्यावर त्यामध्ये फायदे पण ठेवलेत. आता बऱ्याचशा ताई जवळजवळ 90% ताई वेबसाईट शिकल्यात, त्या वेबसाईटवरच बुक करतात, त्यामुळे थोडंसं बर्डन कमी होत चाललंय.
तर माझं सांगणं हेच होतं, एवढ्या लांबून लांबून 300 किलोमीटरवरून लोक जर साडी न्यायला येतात तर त्यांचा भरोसा आपण नाही तोडावं. अक्षरशः थोडंफार समजून सांगायला कितीतरी गाड्याच्या गाड्या आहेत. हा, आणि भरपूर लोक समजून सांगायला बी लई ताई समजून सांगायला आल्या. मला तर काही ताई म्हणले तुमच्या हॉटेलवर आम्ही मोर्चा आणणार आहेत. म्हणलं माझ्या हॉटेलवर कुठं मोर्चा, मी थोडी त्यांना बंद करायला सांगितले का हॉटेलवर मोर्चा आणणार. मग त्यांना म्हटलं का तुम्ही कमेंटमध्ये वाचा, आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं विवाद. तर मग असं माझं एक वैयक्तिक म्हणणं होतं, जर त्यांना असं वाटत असलं का लई त्रास होतोय तर अल्टरनेट करावं एक दिवस सोडून, कारण की बऱ्याच ताईंचा भरोसा आहे. आणि जर झालं खूपच त्रास होतोय तर मग नाही, जरी हळूहळू 1 महिन्यात म्हणा 1.5 महिन्यात जे त्यांच्याकडे स्टॉक आहे तो खपून बंद जरी केला तरी पण त्यामध्ये काही एवढं हे नाही आहे. कारण की मी त्यांच्या खुशीसाठी म्हणलो होतो, आणि त्यांना जर त्यातून खुशी नसेल होत तर मग त्याला उपयोग नाही. ब्लॉगचा चॅनल पण मग जास्त लक्ष नसेल लागत त्या चॅनलकडे हे ते, तर मग त्यांनी बंद केला तरी पण चालेल. मग माझं वैयक्तिक मत तेच आहे. आणि त्यांना जर अल्टरनेटिव्ह जमत असेल 1 दिवस 2 दिवस थांबून मुलांचं बी शिक्षण किंवा आपलं पर्सनल, आर्यन तर पुढच्या वर्षी बाहेरच जाईन समजा, हा, एवढंच वर्ष आहे. पण तरी आणि पण कुठंतरी तसं पण एक स्पेशल टीचर मी हायर केलीच मुलांना आता, म्हणजे ते करूच राहिले, शिकू राहिले. छान आहे त्या कधी साताऱ्याच्या ताई आहेत, खूप छान शिकवतात त्या मुलांना. ऑनलाईनच क्लासेस त्यांनी चालू केले. 1 दिवस आले होते ते ऍज अ सबस्क्रायबर भेटायला म्हणाले. मुलांच्या याच्यामुळेच रुद्रला मार्क्स वगैरे कमी आले, त्याच्यामुळेच थोडस मग डगमगल्यावानी झालं असं वाटतं. त्यांच्यासाठी Marks वर कमवायचं आणि तेच बाग आल्याच्या नंतर मग ते काय कामाचं तुपायचं असं. नाही, तो ऍग्रीड आहे ना, म्हणून मी तुम्हाला ते नाही बोलत. आता लक्ष घालतात सर्व. मला पण बिझनेस नाही ना, आता मी वाढवतो कारण इकडे. काळ असा होता का रुद्र क्लास मध्ये फर्स्ट येत होता, आता तो 1-1.5 वर्ष झालं ते खाली खाली डाऊन यायला लागला. त्याच्यामुळे कुठंतरी म्हटलं ही विचार करायची गोष्ट आहे नाही का, त्यामुळेच. दाजींचे काही फोन बंद नाहीत बाबा, लय फोन येतात मधून मधून, व्हिडिओ स्टॉप करावा लागतोय. कुरिअर वाल्यांचं काम होतं जराशी. तर मग तेच मी म्हटलं, आता असं नाही की तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग झाले किंवा तुमच्याकडे थोडेफार, मला एक कमेंट असं तुमच्याकडे पैसे असतील म्हणून तुम्ही ते बिझनेस बंद करायचं. तसं नसतं ताईन दादांनो. पैसे फ्लो मध्ये असतात, येतात बी जातात बी. जसे तुमचे काम असतात तसा खर्च बी आहे. आता तुम्ही एवढं गार्डन मेंटेन करायचं म्हणजे खर्च करायचा, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. कोणते बी शॉप पाळवायचे त्यासाठी मेहनत करूनच पैसे आणावे लागतात. त्यामुळे मी यांच्या पेमेंटवर नाही म्हणत, त्यांनी थोड्या दिवसामध्ये एवढं मोठं अचिव्हमेंट केलं म्हणून मला बी एक वाटत होतं नाही बंद करावं. पण त्यांना जरा, तुम्हाला 2-3 सांगितलं, त्यांना जरा त्रास वाटत आला त्या गोष्टीचा, तर मग काय नाही. आणि शेवटी विषय राहिला मेहनतीचा. तर यांना मी सांगितलं कष्ट प्रत्येकाला करावं लागतात. तुम्हाला थोडी मेहनत झाली म्हणून काय झालं, त्यांना आता मी दररोज किती मेहनत करतात ते माझं मला माहिती असतं. म्हणून त्यांना एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगितली का मी तर दररोज, तुम्ही इथून जाताय खाली ऑफिस तुम्हाला एवढं छान बनवून दिलंय, तिथं जाऊन एवढ्या लेडीज तुमच्या हाताखाली सर्व काम करताय. मला तर दररोज कुठं जावं लागतं, किती लोकांशी तोंड द्यावं लागतं, किती बाहेरच्या जमान्याशी बोलावं लागतं, तेव्हा कुठं जाऊन आपल्या बिझनेसला थोडंसं काहीतरी प्रोग्रेस होतो. तुम्हाला थोड्या दिवसामध्ये एवढा खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय, तर माझ्या हिशोबानं तर ती गोष्ट नाही बंद करायला पाहिजे. पण शेवटी मग आता त्यांच्यावर मी त्या गोष्टी सोपवतोय, यांच्यावर मी ते सोपवलंय सगळ्या गोष्टी. पण मग तुम्ही ताई दादांना तुम्ही सांगू शकता यांना. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच ताई मला त्याच्या आपल्या ताई नाही म्हणलो, बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबर असं म्हणतो, बऱ्याचशा सबस्क्रायबर म्हणतात का दाजी भरपूर म्हणतात, पण दाजीनं काही धोंड्यासाठी आमंत्रण कोणी दिलेलं नाही. त्याच्यामुळे मला वाटण्यासाठी आमंत्रण बरं का रे का कोणी काय असं म्हणलं नाही, म्हणून म्हणतात वरून दाजी म्हणत ते असं जस्ट किडिंग जोक केला. पण मग यांचा राहिला बिझनेसचा आपला टॉपिक चालला होता, मध्येच ते आलं माझ्या लक्षामध्ये थोडं म्हणून. तर मग तुम्ही मग एक सांगा कमेंट करून काय करायला पाहिजे नेमकं. नाही आमचं झालेलं आहे, कमेंट कशाला त्याच्यावर वारंवार, आमचा निर्णय झालेला आहे बस. निर्णय झालेला आहे तर मग बंद करा. सख्या बहिणी सख्या जावांनी फायनल डिसिजन घेतले. हा, मग नाही, माझं मत विचारलं म्हणून मी नाही तुम्हाला चालू ठेवा म्हणत ना, बंद करा म्हणू शकतो. कारण की मी तुम्हाला तुमच्या मर्जीने करा म्हटलेलो आहे, मी असं नाही म्हणू शकत. तुम्हाला आनंद झाला तर दाजीचं काम पहिले चालत होतं, दाजीचं काम आता चालू आहे, पुढे मी चालू राहणार आहे. काय व्यत्यय येणार. हा, तुम्ही चालू केल्यापासून मला निश्चितच हेल्प भेटली. घरातल्या बऱ्याचशा वस्तू तुम्ही आणणार, मला फायनान्शियली कधी कमी पडले तर मला पैसे देणार किंवा अशा गोष्टी करणार, ते मला हेल्प भेटली. पण ती हेल्प मग 4 दिवस पुढे होईल किंवा 5 दिवस मागे होईल, त्याला काय. पण काम तर ते होणारच आहे, असं नाही का त्यामध्ये थांबल. पण तुमच्या सवडीनुसार आणि तुमच्या म्हणजे मुलांच्या सगळ्या किंवा घरातल्या वातावरणानुसार तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो घ्या. माझा त्याच्यामध्ये काही तुम्हाला हे नाही, म्हणजे जबरदस्ती नाही वैयक्तिक. ठीक आहे बाबा. पण मेहनत जास्त होते हे कारण सांगून बंद करणं चुकीचं आहे. कारण की मेहनत कोण किती करतं, काय 18 तास, मी तर 18 तास करतो, माहिती ना, 18 तास मी कंटिन्यू बिझी. पण एका माणसाचं वेगळं असतं, एका लेडीजचं वेगळं असतं, घर पाहून सगळं. मेहनतीच्या टायमाला माणसं लेडीज वेगवेगळे येतं ना.
बाकी टायमाला तुम्हाला पोरांचा अभ्यास घ्यायचा, तुम्हाला पोरांना खाऊ घालायचंय, तुम्हाला जेवण मला बनवायचंय, पोरांचा तुम्हाला फरशी पुसायची, तुम्हाला कपडे धुवायचे, तुम्हाला भांडी धुवायचे, काय करायचं सांगा. या सगळ्याच्या पलीकडे एक माणसाचा विश्वास असतो, कोणता माहिती का? कोणतं? मला पोरांचा अभ्यास घ्यायचा नाही, पण मला पाहिल्यावर पोरं अभ्यास करायला लागत आहेत. मला फरची घासायची नाही, पण नवरा आल्यावर फरची साफ नाही म्हणून बाई बरोबर फरची साफ करून घेतली. आणि मला धुणं भांडे करायचे नाही, पण धुणं भांड्यासाठी मी तुमच्यासाठी एखादी बाई ठेवू शकतो, मला जास्त मेहनत होते. मला असं वाटतंय बरेच म्हणजे ज्या गोष्टी माहित नाही त्या पण दाजींकडून बघा ऐकायला आल्या तर माणसाला बरोबर माइंड फ्रेश होतो आणि एक समज येते आपोआप. तर बऱ्याच ताईंना आवडलं असेल दाजींनी जे म्हणणं मांडलंय ते. तर आम्ही तर आमचं विचार तर कंटिन्यू म्हणजे आता डिसिजन आम्ही घेतलंय, पण आमच्या डोक्यामध्ये कंटिन्यू चालूच असतं काही ना काही खेळ. कारण की आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो आणि काय केलंय काय नाही. पण खूप विचार करून ते डिसिजन घेतलेलं आहे. पण चला असो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं मैत्रिणींनो, आणि व्हिडिओज आपले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यावर शिवाय पुढे जायचं नाही. तर चला, धन्यवाद सगळ्यांना, बाय, शुभरात्री. आणि अजून तुम्हाला काय पाहिजे मग? ते सगळे राहिली बस स्वयंपाकाची, तर अजून मधून मी पण हेल्प करतो थोडेफार, कांदे बिंदे कापायला. आता काय राहिलं त्याच्यामध्ये सांग बरं. कांदे कापायला नाही, फक्त चमचा घेऊन हलवायला आहेत भाजी, बाकी सगळं आम्हाला करायला लावता. चमचा हलवणं एवढं सोपं आहे का? चमचे लय डेंजर असते, त्यांना हलवणं सोपं नाही बाबू. चला असं मैत्रिणींनो, चला बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की फायनान्शियल तुमचं सगळं खूप चांगलं आहे आणि तुम्ही बंद केला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जेवढं माणूस म्हणजे जेवढं करतं त्याला तेवढं वाटा पण असतात, हे लक्षात असू द्या. गार्डनचा मेंटेनन्स जर ऐकला तर हे होईल एखाद्याला. असं थोडी आहे, जेवढं माणूस करतं ना तर तेवढं पुढं तेवढं त्याला खर्च पण करावा लागतो. तर भरपूर असतात वाटा फाटे भरपूर असतात असे. आपण माणूस एखाद्याला 15,000 पगार आहे, कंपनीत जातोय तर तेवढंच पाय पसरणार, तो तेवढंच करणार, असं असतं ते. तेवढ्यातच 2चाच किराणा आणणार, तेवढंच खाणार. ती जागा असली की माणूस बरोबर माणसाची ती मेंटॅलिटी वाटते, शोक वाढतात. तिथे 1000 रुपयाचा 500 रुपयाचा ड्रेस घ्यायचा, तिथं माणूस 3000चा घेतो. खर्च आपोआप वाढतात नाही का? होतं, मेंटॅलिटी चेंज होते आणि करायला बी पाहिजे ना टायमानुसार. तुम्हाला वाढत चालले आणि ऐका ना, म्हणजे माझं मत कसं आहे की महिन्याला 15,000 रुपये आपल्या घरामध्ये येऊ किंवा महिन्याला 15 लाख येऊ, पण त्याला वाटा इतक्या असतात की ते 10-15,000 पण नाही राहत आणि 15 लाख पण आपल्या जवळ कधी राहत नाही. कोणाच्या हातामध्ये राहिली नाही. पाणी आणि पैसे एका जागेवर खराब होतात, त्याच्यामुळे ते पैसे कायम हे हातातून दुसऱ्या हातात. आपल्या कधी 1 500ची नोट सेम आपल्या हातामध्ये राहिली का? किती जपून ठेवा तुम्ही, पण नाही राहणार ना. एक बंडल 10,000 5,000 कधी हातामध्ये राहतात नाही राहत. त्यामुळे तो फ्लो असतो पैशाचा, कधी कुणाकडे जातो कधी कुणाकडे जातो. त्यामुळे पैशाचा लई विचार नाही करायचा का कमी किंवा जास्त, किंवा याच्याकडे लई म्हणून त्याला गरज नाही, किंवा त्याच्या कमी तर त्याला लई गरज आहे. तो कमी मध्ये भागवतो, जास्त वाढायला जास्त अपेक्षा असतात किंवा जास्त खर्च असतात त्याचे. त्यामुळे ते सगळं इक्वलच होतं, येऊन जाऊन ते सगळं झिरोच असतं सगळं. कुठं बी काही पाहिलं तर बॅलन्सिंग ठेवणारे लई कमी लोक आहे त्याच्यामध्ये, आणि ते थोडंफार बॅलन्स करू शकतात. पण एकदम काहीतरी खर्च असा मोठा निघतो का ते आपला परत सेव्हिंग खराब होते. म्हणजे ते एक देवाचंच तुम्हाला सांगतो हे दिलेलं आहे का माणूस एकदम आळशी होऊन नाही बसावा, म्हणून देवानं बरोबर ती तुमची सेव्हिंग म्हणा किंवा तुमच्याकडे पैसे त्या टायमाला उडवतो. माणूस पुन्हा कामाला जातो, पुन्हा नवीन जोशनं सुरू करतो आणि तो आयुष्य जगायला सुरू करतो. कारण की आता तुम्हाला एका जागेवर समजा 1 करोड रुपये दिले, सपोज डायरेक्ट फिगर बोलतो, आणि म्हणलं आयुष्यभर इथंच बसून राहायचं आणि इथं तुम्हाला जेवण भेटन, सर्व भेटन, 1 करोड रुपयामध्ये तुमचं आयुष्य निघत. तुम्ही त्या एका जागेवर बसू शकत नाही, किती पण तुम्ही प्रयत्न करायचा म्हणजे बसण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे देवाने एक असा म्हणजे एक अनुभव दिलाय माणसाला की पैसे बी संपतात, माणसाचं आयुष्य संपतं. तिथं त्याला एक कॉमन थिंग आहे, पण पैसे संपतात. त्यामुळेच माणसाला प्रॉब्लेम बी येतात आणि माणूस पुढे जोमाने उठतो, कामाला लागतो, सुरू करतो. त्यामुळे संघर्षमय लाईफ माणसाची पूर्ण लाईफभर संघर्ष चालूच असतो. काहींना पैशांचा प्रॉब्लेम तर काहींना शारीरिक प्रॉब्लेम. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांचं शरीर पैशाने ठीक होऊ शकतं. अशा भरपूर काही गोष्टी असतात. त्यामुळं असंच नाही की एखाद्याकडे लय पैसे म्हणजे त्याला काहीच अडचण नाहीत. भरपूर काय असतं, त्याच्या पैसे जायला फ्लो बी असतो. त्यामुळं कमेंट्स कोणी म्हणणं का ठीक आहे बाबा त्याच्याकडे लय पैसे आहेत, त्याला आता काही कामाची गरज नाही, तेच मला लय झालं. कारण 15,000 रुपये कमावणार बी महिन्याला 2,000 रुपये जर तो वाचू शकतो तर त्याला कुठेतरी मार्ग येणार आणि तो तिथं खर्चू पण शकतो. आणि ज्याला 10 लाख रुपये महिन्याला येऊ शकते तर त्याला तेवढ्या परीने त्याला तेवढ्या वाटा पण असतात. म्हणजे मला हे म्हणायचं एक्झॅक्ट. तर त्या बाबतीत कुणी कोणाला एवढं गरीब असो किंवा श्रीमंत असो त्याला कुणी असं हे नाही केलं पाहिजे त्या गोष्टीबद्दल कुणाला. तर असं ताईंनो चला